सोलापूर महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा अभियानांतर्गत अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. नगरसेवकांना प्रत्येकी 100 राष्ट्रध्वज देण्यात येणार असून एकूण 10,000 ध्वज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना संबंधित विभागामार्फत ध्वजांचे वाटप केले जाणार आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि भारतीय ध्वजसंहितेचे पालन करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. महापालिका प्रशासनाचे नेटके नियोजन असल्याची माहिती मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांनी दिली. नमस्कार. 15 ऑगस्टच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत हर घर तिरंगा 2026 हे अभियान राबवण्यात येत आहे. महानगरपालिका सोलापूर इथेही हे अभियान राबवण्यात येत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व हा अभियान राबवत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने उद्या आम्ही 9 ते 17 ऑगस्ट राबवण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. 9 ऑगस्टपासून आमच्या शाळा स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रभात फेऱ्या काढणे, रांगोळीच्या स्पर्धा घेणे, काही रोषणाई करणे, या गोष्टी शाळा स्तरावर होत आहेत. आम्ही प्रशासनाच्या स्तरावर पण काही गोष्टी करत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने उद्या आम्ही तिरंगा रॅली, सायकल रॅली आणि तिरंगा वॉक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 6 वाजल्या सुरू होणार आहे ती सायकल रॅली आणि वॉक रॅली, आणि इंद्रभवनपासून सुरू होऊन ती बाबासाहेब आंबेडकर चौक, रामलाल चौक, नवी वेस्ट पोलीस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लकी चौक, 4 पुतळा मार्ग असं करत करत परत इंद्रभवनमध्येच ती समाप्त होणार आहे. तसेच तिरंगा रंगाची रोषणाई आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगवर करत आहोत. तसेच सेल्फी पॉईंट आम्ही 4 निर्माण केलेले आहेत. तिथे तिरंग्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व नागरिकांना आम्ही आव्हान करतो की तिथे येऊन सेल्फी पॉईंट काढावा, म्हणजे सेल्फी घ्यावी आपली तिरंगासोबत. तसेच आम्ही प्रशासनाने जवळपास 20,000 झेंड्याचं वाटप केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या माननीय प्रत्येक नगरसेवकांना 100 आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असे मिळून आम्ही 20,000 झेंड्याचं वाटप केलेलं आहे. आणि याचबरोबर वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळं शासनाच्या मार्गदर्शनानुसार किंवा शासनाच्या आदेशानुसार आपल्याकडे इथे समूह गायन, वंदे मातरम या गीताचे समूह गायन पण प्रत्येक वेळेस घेण्यात येणार आहे. उद्याही आम्ही सायकल रॅली सुरू करण्याच्या अगोदर वंदे मातरम या गायनाचं सामूहिक गायन करणार आहोत आणि समाप्तीच्या वेळेसही ते गायन करणार आहोत.